नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण मंद हालचालींच्या विषयी माहिती बघितलेली होती. याच्यामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जी आपण पृथ्वीचे अंतरंग बघितलेले होते, या पृथ्वीच्या अंतरंगात असणारे अंतरंगाचे प्रमुख 3 विभाग, एक भूकवच, प्रावरण आणि गाभा. या प्रत्येक थरामध्ये जे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत किंवा अंतर्गत भागामध्ये ज्या होणाऱ्या महत्त्वाच्या हालचाली आहेत, या हालचालीमुळे किंवा बदलांच्यामुळे बदलांचा परिणाम आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होतो. आणि हा बदलांचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होत असताना तो प्रामुख्याने 2 प्रकारचा होतो. त्याच्यामध्ये त्या हालचालींनाच आपण भूहालचाली असं म्हणतो. या हालचाली प्रामुख्याने 2 प्रकारच्या असतात, हे आपण बघितलेल्या होत्या. या हालचालींच्यामध्ये त्याचं वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये केलं जातं. एक पहिली आहे ती म्हणजे मंद भूहालचाली आणि दुसरी आहे ती म्हणजे शीघ्र भूहालचाली. आता ज्या मंद भूहालचाली आहेत, त्या मंद भूहालचालींचं वर्गीकरण परत 2 प्रकारांच्यामध्ये केलं जातं. मंद भूहालचाली आहे, त्या मंद भूहालचाली प्रामुख्याने पर्वत निर्माणकारी आणि खंड निर्माणकारी अशा 2 प्रकारच्या हालचाली असलेल्या पाहायला मिळतात. या आपण सर्व पाठीमागच्या लेक्चरला बघितलेल्या होत्या. ज्या मंद भूहालचाली आहेत, त्या मंद भूहालचालींच्यामध्ये गटपर्वत, त्याचबरोबर खचदरी कशाप्रकारे निर्माण होते याची माहिती बघितलेली होती. या मंद भूहालचालींच्या प्रमाणेच शीघ्र भूहालचालीसुद्धा होतात. ज्या हालचाली अत्यंत वेगाने किंवा जलद गतीने होत असतात त्यांना आपण शीघ्र भूहालचाली असं म्हणतो. या ज्या शीघ्र भूहालचाली आहेत, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या मंद गतीने होतात त्यांना आपण मंद भूहालचाली म्हणतो, किंवा ज्या हालचाली घडून येण्यासाठी खूप कालावधी लागतो त्यांना आपण मंद भूहालचाली म्हणतो. आता ह्या ज्या शीघ्र भूहालचाली आहेत, त्या शीघ्र भूहालचाली प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. आता आपण बघतो की या शीघ्र भूहालचाली आहेत त्या या शब्दाप्रमाणे शीघ्र किंवा जलद गतीने होत असतात. या प्रामुख्याने 2 प्रकारच्या असलेल्या पाहायला मिळतात. याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे भूकंप आणि दुसरी आहे ती म्हणजे ज्वालामुखी. आता या ठिकाणी या लेक्चरला आपण भूकंप ही जी शीघ्र भूहालचाल आहे, या शीघ्र भूहालचालीची सविस्तर माहिती बघणार आहोत. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपण याचे प्रामुख्याने 2 भाग बघणार आहोत. याच्यातील भाग दुसरा बघणार आहोत. याच्यातील जो पहिला भाग आहे, पहिल्या भागामध्ये आपण मंद भूहालचालींची माहिती बघितली. हा दुसरा भाग आहे, त्याच्यामध्ये आपण शीघ्र भूहालचालींचा भूकंप याच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर याच्या पुढचा जो तिसरा भाग येईल, या तिसऱ्या भागामध्ये आपण ज्वालामुखीची माहिती बघणार आहोत. म्हणजे याची निर्मिती कशाप्रकारे होती किंवा याचे प्रकार कोणते आहेत. आता आपण या ठिकाणी भूकंप किंवा शीघ्र भूहालचालीचा जो पहिला महत्त्वाचा घटक आहे भूकंप, याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आता जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये होणारे जे महत्त्वाचे बदल आहेत, त्या महत्त्वाच्या बदलांच्यामुळे प्रामुख्याने 2 प्रकारच्या हालचाली निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली कशाप्रकारे होतात, तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या बलांची निर्मिती होते आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या बलांच्या निर्मितीमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये शीघ्र भूहालचाली घडून येतात. आता या शीघ्र भूहालचाली आहेत, त्या शीघ्र भूहालचाली प्रामुख्याने 2 प्रकारच्या असतात. आता पृथ्वीचं जे अंतरंग आहे, त्या अंतरंगामध्ये होणारे जे बदल आहेत, त्या अंतरंगातील बदलांच्यामुळे या ठिकाणी या हालचाली घडून येतात. अंतरंग म्हणजे काय, जे आपण पृथ्वीचं अंतरंग बघितलेलं आहे, या अंतरंगात घडणारे जे महत्त्वाचे बदल म्हणजे काय आहे, तर ऊर्जा लहरी ज्या आहेत, आपण बघितले की जो प्रावरण आणि गाभा आहे, या प्रावरण आणि गाभ्यामध्ये असणारे जे तापमान आहे, तापमानामुळे ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत त्या प्रवाहित होत असतात किंवा त्याचं वहन होत असतं. या ऊर्जा लहरींचं वहन होत असताना त्या ऊर्जा लहरी अंतर्गत बल निर्माण करतात आणि या अंतर्गत बलाचा किंवा या ऊर्जा लहरींच्या वहनाचा आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती परिणाम होतो आणि यातूनच या हालचाली निर्माण होत असतात. या हालचाली प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. पहिली आहे मंद भूहालचाल आणि दुसरी आहे या शीघ्र भूहालचाली आपण या ठिकाणी बघत आहोत. या शीघ्र भूहालचालींच्यामध्ये पहिला हालचालीचा प्रकार आहे तो म्हणजे भूकंप आणि दुसरा आहे ज्वालामुखी. या 2 प्रकारच्या प्रामुख्याने हालचाली त्या ठिकाणी निर्माण होतात. आपण या लेक्चरला भूकंप या हालचालीविषयी माहिती बघणार आहोत. आता भूकंप म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे, या 2 शब्दांच्यावरून आपल्याला भूकंप या शब्दाचा अर्थ समजतो. आता
भूकंप म्हणजेच जमीन थरथरणे. आता भूकंप आला आपण कशाला म्हणतो, तर ज्यावेळेला जमीन थरथरते किंवा जमिनीमध्ये कंप, जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये कंप निर्माण होतो, त्यावेळेला त्याला आपण भूकंप असे म्हणतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये खडकांच्या थरांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. हा जो निर्माण होणारा ताण आहे, हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर तो एखाद्या ठिकाणी मोकळा होतो आणि एखाद्या ठिकाणी तो मोकळा झाल्यानंतर त्या ठिकाणी ऊर्जा लहरींची निर्मिती होते आणि ऊर्जा लहरींची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी भूमी किंवा जमीन कंप पावते. त्यावेळेलाच त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. आता भूकंप म्हणजे जर सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर जमीन थरथरणे किंवा कंप पावणे असा त्याचा अर्थ होतो. परंतु ज्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये हालचाली निर्माण होतात, त्या हालचालींच्या मध्ये ज्या ऊर्जा लहरींचं वहन होतं आणि या ऊर्जा लहरींचं वहन होत असताना ज्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे भूकवच आणि प्रावरणामध्ये जे खडकांचे थर आहेत, या खडकांच्या थरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. आता काय होतं, ऊर्जा लहरी एखाद्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या सतत प्रवाहित होत असतात, प्रवाह किंवा वाहत असतात. या वहन होत असताना या खडकांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताण निर्माण करतात आणि हा जो ताण आहे तो ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जातो आणि विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर तो एखाद्या ठिकाणी पूर्णपणे मोकळा होतो आणि जिथे मोकळा होतो त्या ठिकाणी जमीन कंप पावते आणि या कंप पावण्याच्या प्रक्रियेलाच आपण भूकंप असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर भूकंप म्हणजे सर्वसाधारणपणे जमीन थरथरणे असा याचा अर्थ होतो. परंतु जमीन थरथरण्याच्या पाठीमागं जी महत्त्वाची प्रक्रिया आहे, ती महत्त्वाची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात किंवा वेगळी असलेली पाहायला मिळते. कारण अंतर्गत भागामध्ये जे होणारे महत्त्वाचे बदल आहेत किंवा ऊर्जेचं उत्सर्जन आहे आणि ऊर्जा लहरींचं वहन आहे, या ऊर्जा लहरींच्या वहनामुळे जमीन थरथरते किंवा खडकांच्या मध्ये ताण निर्माण होतो. तो ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर तो एखाद्या ठिकाणी पूर्णपणे मोकळा होतो आणि तो मोकळा झाल्यानंतर त्या ठिकाणी जमीन कंप पावते आणि या कंप पावण्याच्या प्रक्रियेलाच आपण भूकंप असे म्हणतो. आता हा जो भूकंप आहे तो भूकंप होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. आता ही जी कारणं ही आहेत ती सुद्धा अंतर्गत भागामध्ये किंवा जमीन जी कंप पावते, आपण म्हणतो की जमीन कंप पावते किंवा भूकंप होतो, तर भूकंप होण्याची जी महत्त्वाची कारणं आहे ती कारणात आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. आता या ठिकाणी काही प्रमुख कारणे इथे मी दिलेली आहेत. आता भूकंप होण्यासाठी महत्त्वाची कारणे, त्याच्यातील पहिला महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भूपट्ट सरकणे. आता भूपट्ट म्हणजे काय, तर आपण बघतो की आपल्या पृथ्वीवरती प्रमुख 7 खंड आणि 5 महासागर आहे. आता या 7 खंड आणि 5 महासागर या सर्वांची मिळून आपली पृथ्वी बनलेली आहे. परंतु आपण जर पाहिलं तर या सर्वांचं जे अस्तित्व आहे त्या सर्वांचं अस्तित्व प्लेट्सवरती आहे. म्हणजे जे भूपट्ट आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खडकांचे तुकडे आहेत, खूप मोठमोठ्या प्लेट्स आहेत, या प्लेट्सवरती हे खंड आणि महासागर आधारलेले आहेत. तर काय होतं, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या वेळेला ऊर्जेचं वहन होतं, ते ऊर्जेचं वहन होत असताना हे जे भूपट्ट आहेत ते भूपट्ट एकमेकांच्याकडे सरकले जातात किंवा एकमेकांच्यापासून लांब जातात. या सरकण्यामुळे किंवा एकमेकांच्यापासून लांब जाण्यामुळे जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेमध्ये हे जे भूपृष्ठ आहे ते भूपृष्ठ हादरलं जातं आणि या भूपृष्ठ हादरण्यामुळे त्या ठिकाणी भूकंप निर्माण होतो. दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे, तर एकमेकांच्यावरती आदळणे. आता जे भूपट्ट आहेत किंवा खडकांचे तुकडे आहेत किंवा इतर जे मोठमोठ्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स एकमेकांच्यावरती आदळल्यामुळे सुद्धा या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. आता काय होतं, तर हे जे भूपट्ट आहे ते भूपट्ट एकमेकांच्यावरती आदळतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर 2 प्रकारचे भूपट्ट एखाद्या ठिकाणी एकमेकांच्याकडे सरकल्यामुळे त्याचं जे अंतर्गत भागामध्ये असणाऱ्या ज्या कडा आहेत त्या कडा एकमेकांच्यावरती आदळतात आणि या एकमेकांच्यावरती आदळल्यामुळे त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. आदळल्यामुळे त्या ठिकाणी खडकांच्यामध्ये ताण निर्माण होतो. ताण तो विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी जमीन हादरते, त्यालाच आपण भूकंप असे म्हणतो. त्याचबरोबर हे जे भूपट्ट आहे ते भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. हे जे भूपट्ट आहे ते काही वेळेला म्हणजे जर अशा 2 प्लेट्स असतील
या त्या 2 प्लेट्स असतील तर ही प्लेट या दुसऱ्या प्लेट्सच्या वरती ज्या वेळेला जाते त्यावेळेला वरती गेल्यामुळे किंवा खाली गेल्यामुळे म्हणजे काय होणार, तर ही जी प्लेट आहे ही प्लेट वरती जाईल आणि दुसरी प्लेट खाली राहील. ही जर अशा प्रकारची प्रक्रिया निर्माण झाली तर त्या ठिकाणी या सरकण्याच्या प्रक्रियेमुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो. त्याचबरोबर आणखी काय होतं, तर ज्यावेळेला हे ज्या प्लेट्स आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे ही प्लेट्स आहे, ही जर एका प्लेटच्या खाली गेली म्हणजे इकडे इथून जर या बाजूला एखादी प्लेट्स असेल अशी आणि या प्लेट्सच्या जर खाली ही जर गेली तरी खाली जाण्यामुळे या ठिकाणी असणारा जो भाग आहे किंवा या ठिकाणच्या वरचा प्रदेश आहे तो वरचा प्रदेश हा पूर्णपणे हादरतो किंवा त्या ठिकाणी भूमिकंप पावतो, त्यामुळे भूकंप निर्माण होतो. त्याचबरोबर अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होऊन विभंग निर्माण होतात. आता पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे खडकाचे तुकडे आहेत हे खडकाच्या तुकड्यांच्यामध्ये किंवा त्या ठिकाणी मोठमोठ्या प्लेट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत भागात ताण निर्माण होतो आणि हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर विभंग निर्माण होतो आणि विभंग निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी भूमिकंप पावते, त्यामुळे त्या ठिकाणी भूकंप होतो. आता अंतर्गत भागामध्ये निर्माण होणारा जो ताण आहे तो ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे जातो आणि ते विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर तो खडक तुटतो किंवा विभंगतो, त्यामुळे सुद्धा भूकंप निर्माण होतो. त्याचबरोबर ज्वालामुखीचा उद्रेक. आता आपण बघितलं की तुम्ही खूप वेळा पिक्चर्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्वालामुखीचा उद्रेक कशा प्रकारे होतो. तो ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये असणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते वेगवेगळे पदार्थ ज्वाला किंवा तप्त वायू जे आहेत किंवा अंतर्गत भागामध्ये असणारे वेगवेगळे खडकाचे तुकडे आहेत ते खडकाचे तुकडे खूप मोठ्या प्रमाणात जास्त दाबाने भूपृष्ठावरती येतात आणि भूपृष्ठावरती आल्यानंतर त्या ठिकाणी भूपृष्ठ हादरते आणि भूपृष्ठ हादरल्यानंतर त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना ते अंतर्गत भागातील पदार्थ ज्या वेळेला भूपृष्ठावरती येतात ते भूपृष्ठावरती येत असताना भूकंपाची निर्मिती होते, म्हणजे ते वरती येत असताना भूमिकंप किंवा धरणीकंप पावते, त्यामुळे त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होत असलेली पाहायला मिळते. तरी अशा प्रकारे भूकंप जो आहे तो भूकंपाची निर्मिती किंवा भूकंप होण्याच्या पाठीमागं असणारी महत्त्वाची काही कारणं असलेली आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपल्याला पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे म्हणजे भूकंपाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना किंवा भूकंपाची निर्मिती कशा प्रकारे होते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता इथे एक आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये काही घटक दिसतो. या ठिकाणी हा जो आहे तो भूपृष्ठाचा भाग आहे, हे पूर्णपणे भूपृष्ठ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे केंद्रबिंदू आहे, त्यालाच भूकंप नाभी असं म्हणतो. त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी असलेल्या पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला भूकंप नाभी म्हणजे काय बघायचं आहे. भूकवचामध्ये ज्या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये जो निर्माण होणारा ताण आहे तो साचलेला ताण एखाद्या ठिकाणी मोकळा होतो, त्यालाच आपण भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र असं म्हणतो. आता भूकंप नाभी आणि भूकंप केंद्र कशाला म्हटलं जातं, तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे खडकाच्या अंतर्गत भागामध्ये जो ताण निर्माण होतो हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे ज्यावेळेला जातो तो विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तो ताण एखाद्या ठिकाणी मोकळा होतो आणि ज्या ठिकाणी मोकळा होतो त्यालाच आपण भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र असं म्हणतो. त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि या ऊर्जेचं उत्सर्जन होत असताना तिथे तो ताण रिकामा होतो, त्यालाच आपण भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र म्हणतो. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भूकंप नाभी किंवा टिंब ठिकाणी साचलेला ताण मोकळा होतो त्याला काय म्हणतात किंवा त्याला भूकंप नाभी असे म्हणतात, किंवा भूकवचा ज्या ठिकाणी साचलेला ताण मोकळा होतो त्याला काय म्हणतात तर त्याला भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र असे म्हणतात. म्हणजे भूकंप नाभी आणि भूकंप केंद्र या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या नसून त्या दोन्ही एकच आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी भूकंप नाभी आणि भूकंप केंद्र म्हणजे एकच, की ज्या ठिकाणी भूकवचाच्या अंतर्गत भागामध्ये साचलेला ताण जो आहे तो ताण मोकळा होतो किंवा ऊर्जा लहरी आहेत
त्या ऊर्जा लहरींचं त्या ठिकाणी उत्सर्जन होतं. तो साचलेला ताण मोकळा झाल्यानंतर त्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र होतं, त्याला आपण भूकंप नाभी असं म्हणतो. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे भूकंप अपिकेंद्र. आता भूकंप अपिकेंद्र म्हणजे काय, तर जो भूकंप केंद्र आहे, म्हणजे या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा जो केंद्राचा भाग आहे, त्या केंद्राच्या भागातून वेगवेगळ्या दिशांना ऊर्जा लहरी निर्माण होतात. आता आपण बघितले की या ठिकाणी अशा ह्या ऊर्जा लहरी दाखवलेल्या आहेत. या भूकंप केंद्राच्या बाजूने आजूबाजूच्या भागामध्ये ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि या ऊर्जा लहरी निर्माण झालेल्या ह्या भूपृष्ठावरती सर्व ठिकाणी जात असतात. परंतु ज्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र असतं किंवा भूकंप नाभी जिथे असतो, त्या भूकंप नाभीपासून ज्या वरती किंवा भूपृष्ठावरती सर्वप्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात, या ऊर्जा लहरी ज्या आहेत त्या ऊर्जा लहरी सर्वप्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणाला आपण भूकंप अपिकेंद्र असं म्हणतो. म्हणजे भूकंप केंद्राच्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती झाल्यानंतर सर्व ठिकाणी सर्वात प्रथम भूकंप ज्या ठिकाणी पोहोचतो, सोप्या शब्दामध्ये भूकंप केंद्रापासून भूकंपाची निर्मिती झाल्यानंतर भूकंप ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतो त्यालाच आपण भूकंप अपिकेंद्र असं म्हणतो. आता हे जे भूकंप अपिकेंद्र आहेत, त्या भूकंप अपिकेंद्रालाच केंद्र हे प्रामुख्याने भूकंप केंद्रापासून हे लंबरूप स्वरूपात असलेलं पाहायला मिळतं. लहरींच्या पेक्षा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या भूकंप अपिकेंद्राच्या ठिकाणी जो धक्का आहे, तो धक्का भूकंपाचा धक्का सर्वप्रथम जाणवतो. म्हणून या ठिकाणी भूकंप अपिकेंद्र हे महत्त्वाचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर इथे आकृती दाखवल्याप्रमाणे भूकंप केंद्र दिलेलं आहे. या केंद्रापासून भूकंप अपिकेंद्र दिलेलं आहे. भूकंप केंद्राच्या ठिकाणी निर्माण झालेल्या ऊर्जा लहरी सर्वात प्रथम भूपृष्ठावरती तिथे पोहोचतात, म्हणून ते भूकंप अपिकेंद्र आहे. आता या ठिकाणी या भूकंपाच्या ज्या लहरी आहेत, त्या भूकंपाच्या लहरी आपल्याला इथे बघायच्या आहेत. ज्या भूकंपाच्या लहरी आहेत त्या भूकंपाच्या लहरी प्रामुख्याने भूकंप केंद्र जे आहे त्या भूकंप केंद्रापासून निर्माण झालेल्या ज्या ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरी सर्व दिशांनी प्रवाहित होत असतात. आता या ऊर्जा लहरी ज्या आहेत, ऊर्जा लहरी सर्व दिशांनी प्रवाहित होत असताना त्या ठिकाणी त्या सर्व भागांच्या मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात किंवा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये पोचत असतात. म्हणून त्या ठिकाणी भूकंप होत असतो किंवा त्या ऊर्जा लहरी निर्माण होत असतात. आता जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर भूकंप नाभीकडून मुक्त जो ताण आहे तो ताण मुक्त झाल्यावर या ऊर्जेचं उत्सर्जन सर्व दिशांनी होतं. हीच ऊर्जा विविध लहरींच्या स्वरूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. आता जो भूकंप केंद्राच्या ठिकाणी खडकांच्या मध्ये जो ताण निर्माण होतो, हा निर्माण झालेला जो ताण आहे तो ताण रिकामा झाल्यानंतर किंवा मुक्त झाल्यानंतर तो ताण सर्व भागामध्ये पोहोचतो आणि या सर्व भागामध्ये पोहोचत असताना या ऊर्जा लहरींची निर्मिती होते आणि या ऊर्जा लहरींची निर्मिती होत असताना याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. आता ज्या ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरींचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. आता त्या 3 प्रकारांच्या मध्ये पहिला आहे प्राथमिक लहरी, यालाच आपण पी वेव्स असं म्हणतो किंवा त्याला प्रायमरी वेव्स असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे दुय्यम लहरी, त्यालाच सेकंडरी वेव्ह किंवा एस वेव्ह असंही म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भूपृष्ठ लहरी, त्यालाच सरफेस वेव्ह किंवा यल वेव्ह असं म्हटलं जातं. म्हणजे याचे प्रामुख्याने शॉर्टकट जर आपण पाहिले तर पी वेव्ह, एस वेव्ह आणि यल वेव्ह असं याला म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि सरफेस वेव्ह असं याचं इंग्रजीमध्ये भाषांतर होतं. आता या ठिकाणी आपल्याला प्राथमिक लहरी म्हणजे काय याची माहिती बघायची आहे. आता ज्यावेळेला भूगर्भामध्ये अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यानंतर या ज्या ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावरती पोहोचतात. या ऊर्जा लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपामध्ये सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील जे कण आहेत ते कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे पाठीमागे हलतात. त्यामुळे या लहरींना
पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही म्हटलं जातं. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भूपृष्ठावरती ज्या वेळेला भूकंपाची निर्मिती होते, भूकंप केंद्र आहे, या भूकंप केंद्रापासून निर्मिती झाल्यानंतर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावरती ज्या ठिकाणी पोहोचतात त्या लहरींना आपण प्राथमिक लहरी असं म्हणतो. आता या लहरी वहन होत असताना या खडकांमध्ये असणारे जे लहान लहान कण आहेत ते कण या लहरींच्या वहनामुळे पाठीमागे पुढे हलतात आणि पाठीमागे पुढे हलल्यामुळे या लहरींना पुढे पाठीमागे हलणाऱ्या लहरी असंही म्हटलं जातं. आता या लहरींचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या लहरी पदार्थाच्या आपण 3 अवस्था बघतो, द्रवरूप अवस्था, घनरूप अवस्था आणि वायुरूप अवस्था. या लहरी द्रव, घन आणि वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करतात. म्हणजे आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये बघतो की काही ठिकाणी द्रव आहे, काही ठिकाणी घनरूप पदार्थ आहेत, काही ठिकाणी वायुरूप पदार्थ आहेत. द्रवरूप म्हणजे काय, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारे जे पाण्याचे साठे आहेत, म्हणजे आपण झरे बघतो किंवा अंतर्गत भागामध्ये जे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये असणारे जे भूजल आहे ते भूजल आहे. त्याचबरोबर घनरूप पदार्थ म्हणजे खडकाचे मोठे खडकांचे तुकडे आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. या अंतर्गत भागामध्ये असणारे जे तिन्ही माध्यमं आहेत, द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप, या तिन्ही माध्यमातून प्राथमिक लहरी या प्रवास करतात. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अडथळा होत नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही मार्गातून प्रवास करत असताना जे द्रवरूप पदार्थ आहेत, म्हणजे या ठिकाणी जर याच्या मार्गामध्ये एखादं धरण आलं किंवा भूजलाचा साठा आला तर या भूजलाचा किंवा एखादा धरणाचा साठा, पाण्याचा साठा आल्यानंतर या लहरी प्रवास करत असताना त्या ठिकाणी ते आपली दिशा बदलतात आणि दुसऱ्या दिशेला जातात. आता या लहरी ज्या वेळेला प्रवास करत असतात त्या लहरींच्यामुळे भूपृष्ठावरील इमारती हलतात, परंतु या भूपृष्ठावरील इमारती हलत असताना याचा तेवढा जास्त परिणाम जाणवत नाही, कारण याचा जो वेग असतो तो वेग सर्वात जास्त असतो या भूपृष्ठ लहरी ज्या किंवा या प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या प्राथमिक लहरींचं वहन होत असताना हे सर्वात जास्त वेगाने होत असतं आणि या सर्वात जास्त वेगाने होत असताना या ठिकाणी याचा वेग जास्त असल्यामुळे त्या लगेच येऊन जातात आणि लगेच येऊन गेल्यामुळे त्या तेवढ्या प्रमाणामध्ये जास्त विध्वंसक होत नाही, परंतु या लहरींच्यामुळे भूपृष्ठावरील ज्या इमारती आहेत त्या इमारती काही प्रमाणामध्ये हलतात किंवा कंप पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे असे प्राथमिक लहरी आहेत. या प्राथमिक लहरीची या ठिकाणी इथे आकृती दाखवल्याप्रमाणे ज्या स्ट्रेट लाईन आहेत, ज्या झिगझॅग स्वरूपात नाही, त्या स्ट्रेट लाईनमध्ये ज्या लहरी भूपृष्ठावरती एकदम त्रिज्येच्या स्वरूपात सर्वप्रथम भूपृष्ठावरती जिथं पोहोचतात त्यांना आपण प्राथमिक लहरी असं म्हणतो. आता आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे दुय्यम लहरी. आता प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावरती पोहोचणाऱ्या ज्या लहरी असतात त्या लहरींना आपण दुय्यम लहरी असं म्हणतो. सर्वप्रथम भूपृष्ठावरती प्राथमिक लहरी पोहोचतात आणि त्यानंतर ज्या पोहोचणाऱ्या लहरी आहेत त्यांना भूपृष्ठ लहरी असं म्हणतो. या लहरी भूकंप नाभीपासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या पेक्षा हा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यानंतर त्या लहरी शोषल्या जातात. म्हणून या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती सर्वात जास्त प्रमाणात हलतात. जर आपण सर्वप्रथम बघितलं तर या ज्या लहरी आहेत त्या लहरी प्राथमिक लहरीनंतर निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्राथमिक लहरीनंतर या लहरी भूपृष्ठावरती पोहोचतात, म्हणून त्यांना दुय्यम लहरी असं म्हणतो किंवा सेकंडरी वेव्ह असं म्हणतो. या लहरींची निर्मिती भूकंप नाभीपासून होते. म्हणजे जर आपण प्राथमिक लहरी बघितल्या तर त्या जशा भूकंप केंद्रापासून किंवा भूकंप नाभीपासून निर्माण होतात किंवा त्या बाहेर पडतात, तशा दुय्यम लहरीसुद्धा या भूकंप केंद्रापासूनच निर्माण होतात. या लहरींचा वेग प्राथमिक लहरींच्या पेक्षा कमी असतो, म्हणूनच या सर्वात जास्त विध्वंसक असतात. आता जसं आपण बघितलं की प्राथमिक लहरी खडकांच्यामधून वहन होत असताना खडकांमधील कण पाठीमागे पुढे होतात. तसं दुय्यम लहरींच्या मध्ये जे या ऊर्जा लहरींचं वहन होत असताना जे खडकांच्या मधील कण आहेत ते कण वर खाली होत असतात आणि वर खाली होत असल्यामुळे त्या ठिकाणी जो भूपृष्ठ आहे किंवा भूभाग आहे तो सर्वात जास्त प्रमाणात हलतो. जसं आपण प्राथमिक लहरीमध्ये बघितलं
की या द्रव, वायू आणि घनरूप पदार्थातून प्रवास करतात, तसं दुय्यम लहरी ज्या आहेत त्या दुय्यम लहरी द्रव पदार्थातून प्रवास करू शकत नाहीत। जर याच्या मार्गामध्ये एखादा भूजलाचा साठा किंवा धरणातील पाण्याचा साठा जर आला तर त्या लहरी त्या ठिकाणी पूर्णपणे थांबतात, त्या तिथून पुढे प्रवास करत नाही, त्या शोषल्या जातात। या ज्या दुय्यम लहरी आहेत त्या दुय्यम लहरी भूपृष्ठाखाली खालीवर जास्त होत असतात, त्यामुळे या ठिकाणी इमारती मोठ्या प्रमाणात हलतात। म्हणजे आपण प्राथमिक लहरी जर बघितलं तर ते पाठीमागं पुढे कण होतात, परंतु दुय्यम लहरींच्यामुळं एक कण जे आहे ते वरखाली होतात, वरखाली हल्ल्यामुळे त्या ठिकाणी भूपृष्ठ आहे ते भूपृष्ठ सर्वात जास्त प्रमाणात हलतं, त्यामुळे या अधिक विध्वंसक किंवा अधिक विनाशकारी असतात किंवा याच्यामुळे भूपृष्ठावरती खूप मोठ्या प्रमाणात हानी निर्माण होत असते। आता ह्या जशा आपण दुय्यम लहरी बघितल्या तसं आता तिसऱ्या प्रमुख लहरी बघायच्या आहेत, ते म्हणजे भूपृष्ठ लहरी, त्यालाच आपण सरफेस वेव्ह किंवा एल वेव्ह असंही म्हणतो। आता प्राथमिक लहरी व दुय्यम लहरी भूपृष्ठावरती येऊन पोचल्यानंतर या प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरींच्या पासून भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते। आता भूपृष्ठावरती या लहरी आल्यानंतर जे अपिकेंद्र आहे, अपिकेंद्रात पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते। या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात, त्या अत्यंत विनाशकारी असतात। म्हणजे जर आपण बघितलं तर प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी या भूकंप केंद्रापासून निघतात आणि त्या भूपृष्ठावरती येतात, परंतु या भूपृष्ठावरती येण्यासाठी ज्या ठिकाणी पोहोचतील त्या ठिकाणी फक्त भूपृष्ठ द्रवतात, परंतु भूपृष्ठ लहरी ज्या आहेत त्या भूपृष्ठ लहरींची निर्मिती प्राथमिक आणि दुय्यम लहरींच्या पासून होते आणि ह्या लहरी पृथ्वीच्या परिघाच्या म्हणजे जो भूकवच आहे त्या भूकवचामध्ये पूर्णपणे पसरतात आणि या पूर्णपणे पसरल्यामुळे त्या ठिकाणी त्या खूप मोठ्या प्रमाणात विनाशकारी किंवा खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस निर्माण करतात, कारण त्याचा संबंध थेट भूपृष्ठावरती असणाऱ्या ज्या भूरूपांशी किंवा ज्या मानवनिर्मित घटक आहेत त्यांच्याशी येतो, म्हणून या लहरी विनाशकारी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे आपण या ठिकाणी भूकंप लहरीचे 3 प्रकार बघितले, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी। हे तिन्ही प्रकार वेगवेगळे आहेत, तिन्ही प्रकाराचे गुणधर्म वेगळे आहेत, तिन्ही प्रकाराची वहनाची दिशा किंवा याच्यामुळे होणारा विध्वंसही वेगळा आहे। त्याचबरोबर तिन्ही प्रकारच्या लहरींची निर्मितीही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे होत असते, वहनाची दिशाही वेगवेगळी आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला 3 प्रकारच्या लहरी अशा प्रकारे सांगता येते। त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं घटक बघायचा आहे तो म्हणजे भूकंपाचे काही महत्त्वाचे परिणाम घडून येतात। आता कोणते परिणाम आहेत तर सर्वात महत्त्वाचा पहिला परिणाम आहे तो म्हणजे जमिनीला तडे पडतात। आता ज्यावेळेला भूकवचामध्ये होणारा जो ताण आहे तो ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी मोकळा होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी जमिनीला तडे पडतात आणि तडे पडल्यामुळे त्या ठिकाणी जमीन विभगते किंवा त्या ठिकाणी जमिनीचा भाग खचतो। आपण प्रस्तारभंग बघितला किंवा त्या ठिकाणी विभंग बघितले किंवा गटपर्वत बघितले, खचदरी बघितली, या ठिकाणी जे खडकांच्यामध्ये तडे पडतात हे तडे भूकंपाचेच परिणाम असलेले पाहायला मिळतात, यामुळे त्या ठिकाणी जमिनीला तडे जाणे हा भूकंपाचा परिणाम आहे। दुसरा महत्त्वाचा याचा परिणाम आहे तो म्हणजे दरड कोसळणे। जर एखाद्या डोंगराळ प्रदेशामध्ये जर भूकंप झाला आणि डोंगराळचा जर एखाद्या भागामध्ये जर खडकाच्या एखाद्या कड्याला किंवा एखाद्या भागाला जर खूप मोठ्या प्रमाणात तडा गेला तर तो असा जो खडकाचा जो भाग आहे किंवा एखादा भाग आहे तो खाली कोसळला जातो, त्यामुळे दरड कोसळतात। त्याचबरोबर भूजलाचे मार्ग बदलतात। आता अंतर्गत भागामध्ये प्राथमिक लहरी दुय्यम लहरी प्रवास करत असताना जे कण पाठीमागे पुढे होतात किंवा वर खाली होतात, याच्यामुळे अंतर्गत भागामध्ये असणारे भूजल आहे तो भूजलाचा जो प्रवाह आहे तो भूजलाचा प्रवाह त्या ठिकाणी आपला मार्ग बदलतो, त्यामुळे भूजलाचा मार्ग बदलणे हा भूकंपाचा परिणाम असलेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर नवीन प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होते। आपण गटपर्वत बघितले, खचदरी बघितली, या सगळ्या प्रकारची जी नवीन भूरूप आहे त्या नवीन भूरूपांची निर्मिती ही भूकंपामुळेच होते, कारण नवीन एखाद्या प्रकारचं भूरूप निर्माण किंवा एखादा जर खोल दरी निर्माण व्हायची असेल तर त्या भागाला 2 तडे गेले पाहिजेत आणि ते तडे हे भूकंपामुळेच जातात, त्यामुळे नवीन भूरूपांची निर्मिती हा भूकंपाचा परिणाम आहे। त्याचबरोबर त्सुनामी आहे। आता त्सुनामी जर आपण पाहिला तर ज्या समुद्राच्या तळामध्ये भूकंप होतो, भूकंप झाल्यानंतर त्या भूकंपाचा परिणाम पाण्यावरती होतो, ते पाण्यामध्ये लाटा निर्माण होतात आणि त्या लाटांच्यामुळे त्सुनामी होते, म्हणजे या प्रकारचं त्सुनामीची निर्मितीसुद्धा भूकंपाचाच परिणाम आहे। त्याचबरोबर हिमकडे कोसळणे
बर्फाळ प्रदेशामध्ये जे बर्फाचे थर असतात त्या बर्फाच्या थराला जर तडे गेले तर बर्फाच्या थरांना गेलेले तडे जे आहेत त्या तड्यांच्यामुळे हिमकडे जे आहेत ते हिमकडे कोसळले जातात. त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे जे परिणाम आहेत किंवा या भूकंपाचे महत्त्वाचे जे परिणाम आहेत ते महत्त्वाचे परिणाम या ठिकाणी अशा प्रकारचे असलेले आपल्याला पाहायला मिळतं. आता हा जो भूकंप आहे तो भूकंप मोजण्यासाठी भूकंप मापक या यंत्राचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर हवामान केंद्र जे असतं त्या हवामान केंद्राच्या ठिकाणी भूकंप मापकाचा वापर केला जातो. त्या भूकंप मापकाच्या साहाय्याने भूकंप मोजला जातो. हा भूकंप मोजत असताना भूपृष्ठाला किती प्रमाणामध्ये भूकंपाचा हादरा बसलेला आहे, तो हादरा बसलेला किंवा त्याची तीव्रता किती आहे, ती तीव्रता किती आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी भूकंपाचं मापन करत असताना भूकंप मापक या साधनाचा वापर केला जातो. त्याचबरोबर भूकंपाचं मापन आहे ते भूकंपाचं मापन आपण बघितलं की प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की रिस्टर्समध्ये भूकंप मोजला जातो. आता त्याचबरोबर मर्केली हे भूकंप मापनाचं प्रमाण भूकंपाची तीव्रता दर्शवतं, तर रिश्टर प्रमाण हे भूकंपाची महत्ता दर्शवतं. म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे. भूकंपाची मर्केली हे भूकंप मापनाचं प्रमाण आहे, ते भूकंपाची तीव्रता दर्शवतं, तर रिश्टर्स जे आहे ते भूकंपाची महत्ता म्हणजे तो किती प्रमाणात विनाशकारी आहे याचा परिणाम आपल्याला दर्शवतो. वरील दोन्ही परिणामांची उपयोगिता आणि मापनतंत्र भिन्न आहे. मर्केली परिमाण हे रेषीय आहे, तर रिश्टर परिमाण हे लागीय मापन श्रेणीतील आहे. याच्यामध्ये याचे दोन्हीचे वेगवेगळ्या प्रकारे महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्हींच्या माध्यमातून भूकंपाचं मापन केलं जातं. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे विचारलं जाऊ शकतं. सर्वसाधारणपणे रिश्टर्स याच्यातून मापन श्रेणीय प्रमाणातून भूकंपाची महत्ता दर्शवली जाते, तर मर्केली याच्यातून भूकंपाची तीव्रता दर्शवली जाते. तर या ठिकाणी आपण या लेक्चरला ज्या शीघ्र हालचाली आहेत त्या शीघ्र हालचालींच्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या हालचाली घडतात. एक भूकंप आणि ज्वालामुखी. याच्यातील आपण भूकंप याची माहिती बघितली. याच्यामध्ये भूकंपाची व्याख्या, त्याचबरोबर भूकंपाची कारणं कोणती आहेत, त्याचबरोबर भूकंपाचे असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना, भूकंप केंद्र, भूकंप नाभी, भूकंप केंद्र म्हणजे भूकंप नाभी, भूकंप अपिकेंद्र, भूकंप लहरी. याच्यामध्ये 3 लहरी, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, तृतीय लहरी. त्याचबरोबर या भूकंपामुळे निर्माण होणारे परिणाम, भूकंपाचं मापन कसं केलं जातं आणि भूकंपाचे परिमाण काय आहे याच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. यानंतरच्या लेक्चरला आपण या ठिकाणी ज्या शीघ्र बोलचालीतील दुसरा प्रकार ज्वालामुखी जो आहे, ज्वालामुखीची आपण माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या काही शंका अडचणी असल्यास या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओची जी PDF लिस्ट आहे ती PDF जी आहे ती PDFची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला गरज असल्यास तुम्ही त्या ठिकाणी ती डाउनलोड करू शकता. थँक्यू.